राज्यामध्ये देखील आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जसजशी पुढे वाढत चाललेली आहे त्या हिशोबाने लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे जागा वाटपावरून तर कुठे उमेदवारीवरून पेच अडलेला दिसतोय। माजी आमदार जेपी गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला। यामुळे दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी आता वाढल्याचं चित्र आहे। नुकतीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जेपी गावित यांची भेट घेतली होती आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र जेपी गावित हे आपल्या मागणीवर ठाम राहिलेले आहेत आणि अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली। अद्याप महायुतीचा इथं उमेदवार ठरलेलाच नाहीये। त्यातच नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी पहिल्याच दिवशी आपला नंबर लावला आणि उमेदवारी अर्ज देखील भरला। नाशिक आणि दिंडोरीमध्ये काय राजकीय गणित बदलताना दिसतायत पाहूयात। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावर पुन्हा एकदा लाल वादळ परतल्याचं पाहायला मिळालं। मात्र यावेळी कुठल्याही मोर्चा आंदोलनासाठी नाही तर माजी आमदार जेपी गावित यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हे लाल वादळ नाशिकमध्ये पोहोचलं होतं। ज्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केली जात होती त्याच ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माकप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या काही काळानंतर हे लाल वादळ पुन्हा पाहायला मिळालं। मात्र निमित्त काही वेगळं होतं। गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय बनलेला होता। दिंडोरीची जागा माकपला सोडावी अशी मागणी माकपने केलेली होती। मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिंडोरी लोकसभेसाठी भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली। मात्र भास्कर भगरे हे उमेदवार बदलावेत अन्यथा त्यांना पाडणारच असा इशाराही जेपी गावित यांनी शरद पवारांना दिला होता। त्यानंतर काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। काय सांगाल तुम्ही? महाविकास आघाडीचे घटक होता पण एक वेगळी भूमिका घेतली। नाही, आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत। वेगळी भूमिका घेण्याचा काय प्रश्नच नाही। आमचा फॉर्म आम्ही भरतोय आणि आघाडीतर्फे ही उमेदवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशा प्रकारचा आग्रही भूमिका आमची आहेच आणि पार्टीच्या वरच्या पातळीवरती त्याच्यावर चर्चा चालू आहे। पण एकीकडे महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, आपल्याला किती विजयाची खात्री आहे? आम्हाला तर 100% विजयाची खात्री आहे। परंतु महाविकास आघाडीने ही जागा महाराष्ट्रामधून एक जागा आम्ही मागतोय, ती जागा सोडावी त्यांनी दिंडोरीची। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जेपी गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। तर दुसरीकडे नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। शांतिगिरी महाराज हे महायुती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती। महायुतीतून शांतिगिरी महाराज निवडणूक लढवणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी देखील सुरू होती। त्या संदर्भात त्यांची फलकबाजी सुद्धा नाशिकात पाहायला मिळाली। मात्र शांतिगिरी महाराजांचे नाव मागे पडले। यानंतर शांतिगिरी महाराजांनी नाशिकमधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याआधी त्यांनी 8 दिवसांचे अनुष्ठान देखील केले होते। अनुष्ठानाच्या सांगतेवेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केले। त्यानंतर नाशिक शहरात बाबाजी परिवाराकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात 1000हून अधिक बाईक घेऊन त्यांचा भक्त परिवार सहभागी झाला होता। अखेर शुक्रवारी शांतिगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। ते नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे, ती त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत जसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील। बाबा आपल्याला महायुतीकडून जर तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार आहात का आपण? जर उमेदवारी दिली नाही तुम्हाला तर तुम्ही अपक्ष लढणार आहात का? पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे, कोणी तिकीट देऊ अगर न देऊ आपण दुसरा विसंबला त्याचा कारण संपला। पण आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचं आणि आपलं लढायचं आणि जिंकायचं। नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे।
या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली। शुक्रवारी महायुतीतून छगन भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे, शिवबाटा गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। या पाठोपाठ नाशिकचे शिवसेना गट म्हणजे शिंदेचे खासदार हेमंत गोडसे यांनीही महायुतीत नाशिकच्या जागेचा उमेदवार ठरलेला नसताना उमेदवारी अर्ज घेतला। नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्याप तिढा कायम असल्याचं चित्र आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तर नाशिकच्या जागेसाठी अजूनही महायुतीचा उमेदवार मात्र ठरलेला नाही। तर दुसरीकडे नाशिक लोकसभेसाठी शिवबाटा गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महायुतीचा नाशिकच्या अद्याप निर्णय झालेला नसताना गोडसे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने नक्की गोडसेंच्या मनात काय चाललाय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार असं वक्तव्य केलं। या पाठोपाठ शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी देखील नाशिकची जागा 100% शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास आणि दावा केला। हेमंत गोडसे यांची निवडणूक लढवण्याची तयारी असतानाच शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे आता नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार का, नाशिकमधून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिंदेंनी या जागेबाबत काय दावा केला पाहूयात। नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादीनं एक बैठक घेतली आहे, ते एकमताने ठरवत आहेत की जागा राष्ट्रवादीला पाहिजे। त्या जागा तुमच्याकडे आल्या नाशिक आणि आता सध्या ती जागा शिवसेना लढवणार आहे। पारंपरिक ती जागा आहे आणि आमचं जे काही निर्णय होईल तो समन्वयाने होणार आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं सुद्धा नाव आता पुढे आलंय। माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार आहेत। त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये आता जोर धरू लागलेली आहे। शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपली उमेदवारी पक्की समजत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा मतदारसंघावर दावा केलेला आहे। काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी यातून माघार घेतलेली असली तरी मतदारसंघावर आमचा दावा कायम असल्याचं त्यांनी बोलले होते। त्यानंतर आता ही महत्त्वपूर्ण घडामोड नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपासंदर्भामध्ये पुढे येत आहे। त्यामुळे आता नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये अजूनही संघर्ष सुरूच असल्याचं दिसून येत आहे। हे बघा काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी अजितदादांशी चर्चा केली त्यावेळी दादांकडनं मला असं सांगण्यात आलं की दिल्लेश्वरांनी भुजबळ साहेबांना नाशिकमध्ये उमेदवारी द्यावी असा आग्रह धरलेला आहे। त्यामुळे बाकीचा पुढचा प्रश्न येत नाही। त्यामुळे गेल्या महिनाभरापूर्वी 15-20 दिवसापूर्वी झालेली चर्चा आहे। त्यावेळी मग जर भुजबळ साहेबांचं नाव येत असेल तर आमचा दुसरा कोणाचा निवडणूक लढवण्याचा प्रश्न येत नाही। त्यामुळे आम्ही निवडणुकीला कोणीही इच्छुक नव्हतो, कारण नाव फायनल झालेलं असल्यानंतर मग आम्ही त्यात इच्छा व्यक्त करणं नेहमी वारंवार त्या ठिकाणी त्यांना अडचण आणणं हे काही माझ्या स्वभावाला पटत नाही। आता काल जेव्हा भुजबळ साहेबांनी माघार घेतली, ती का घेतली मला माहीत नाही। त्यांनी माघार घेतली आणि पक्षाचा उमेदवार घोषित झाल्यानंतरही कदाचित उशीर होत असेल त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल, मला माहिती नाही। पण मी स्वतः इच्छुक नसताना मला जर पक्षाचा आदेश आला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे। परंतु मी स्वतः इच्छुक होऊन आणि कोणाच तरी कॉम्पिटिशनमध्ये उतरून आणि कोणाच तरी नाव कॅन्सल करायचं अशा विचाराने मी निवडणूक लढवत नाही। मला पक्ष जर म्हटला तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल तर मी लढवेल। मी सत्ताधारी आमदार आहे तिथे आणि दुसरी गोष्ट माझ्या मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं झाली ते माझ्या तालुक्यातल्या जनतेने सगळ्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलेली आहे। लोक आजही बघतात आहे। त्यामुळे माझ्याशी कामाच्या स्पर्धेमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये कोणताही माणूस स्पर्धा करू शकत नाही, नाशिकमध्ये तर नाहीच नाही। त्यामुळे कसं आहे की ज्या लोकांना माझ्या कामाविषयी संशय असेल त्यांनी माझ्या मतदारसंघात एकदा जाऊन चक्कर मारला पाहिजे आणि लोकांची विचारपूस केली पाहिजे। त्यामुळे माझे आमदार आणि सत्ताधारी आमदारमध्ये फरक असतोच। त्या दृष्टिकोनातून सिन्नरमध्ये माझी निवडणूक मी जर उमेदवार असतो तर सिन्नरमध्ये मी फार पुढे निघून जाईल। जे विशेषमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची, लगेच परत येतोय।